स्टार सरकार आणि प्रशासनाला जाग येणार कधी? नमस्कार, आपण पाहत आहे पोलीस टाइम्स मराठी न्यूज. सत्य बातमी, ठाम भूमिका. विशेष प्रतिनिधी. नाशिक, तांदुळवाडी, पंढरपूर आणि आता पुणे. एका पाठोपाठ एक घटना घडत आहेत. काही ठिकाणी निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे, तर काही ठिकाणी नशीब बलवत्तर म्हणून मोठे अनर्थ टळत आहेत. मात्र प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ पंचनामे, चौकशा, अहवाल आणि मदतीच्या घोषणा यापलीकडे काहीच होताना दिसत नाही. प्रश्न एवढाच आहे की, सरकार आणि प्रशासनाला जाग येणार कधी? अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यावर वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसून थंडगार हवा घेणारे अधिकारी खडबडून जागे कधी होणार? अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त झाल्यावर रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींची प्रत्यक्ष पाहणी होणार? आणि अजून किती अपघात झाल्यावर सुरक्षेचे कठडे उभारण्याचा निर्णय घेतला जाणार? पुण्यात कठडे होते म्हणून 40 ते 50 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले, पण ज्या ठिकाणी कठडे नाहीत, तिथे उद्या एखादी शाळेची बस, प्रवासी वाहन किंवा दुचाकी विहिरीत कोसळली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अपघातानंतर मदतीचे धनादेश देणे सोपे आहे, पण अपघात होण्याआधी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची खरी जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यातील सर्व रस्त्यालगतच्या विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक विहिरींना संरक्षण कठडे उभारण्याची मोहीम हाती घेणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा पुढील दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा शोक व्यक्त करायचा, मदतीची घोषणा करायची आणि सर्व काही विसरून जायचे, हेच दुर्दैवी वास्तव कायम राहणार आहे. प्रतिनिधी नुमान खान.